आपण घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। बातमी महायुतीमध्ये पेटलेल्या वणव्याची। 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे म्हणणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी आणखी एक मोठं वक्तव्य करत शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न केलाय। 2 नंबरला काहीही किंमत नसते, तो 2 नंबरच असल्याचं सांगत रवींद्र चव्हाणांनी मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक केलंय आणि त्यामुळे शिवसेना विरुद्ध रवींद्र चव्हाण हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे। दरम्यान सुरुवातीला डोंबिवलीमध्ये भाजपमध्ये होणाऱ्या पक्षप्रवेशांवरून नाराज असलेल्या एकनाथ शिंदेंनी थेट दिल्ली गाठत हा वाद अमित शहांच्या कोर्टामध्ये नेल्याची चर्चा होती आणि त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली। मात्र तरीही रवींद्र चव्हाणांकडून होणारी ही वक्तव्य 2 तारखेनंतर राजकीय भूकंप घडून आणणार नाहीत ना, अशी चर्चा आता सुरू झाली आहे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। खरं का? पण निलेश राणे म्हणतायत ते खरं आहे का? खोटं आहे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। खरं का? पण निलेश राणे म्हणतायत ते खरं आहे का? खोटं आहे। मी मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोललो काल, ते म्हणाले असं त्यांचा बोलण्याचा उद्देश नव्हता। 2 तारखेपर्यंत तरी आपण बाबा वादविवाद नको, हे थोडं टाळूया, अशा प्रकारचा त्यांचा बोलण्याचा उद्देश होता असं मला ते म्हणाले। महायुती जी आमची झालेली आहे, एनडीए जो एकत्र आलेलं आहे, विचारधारेवर आलं। त्याच भागांमध्ये असणारे उंग नेतृत्व की ते आज आपल्यामध्ये नाही। त्यांनी असं म्हटलं की मी काँग्रेस राष्ट्रवादी या आघाडीमध्ये बरेच वर्ष बरेच मोठमोठी पदं मी भूषवली, परंतु ही पदं भूषवली आणि मी फार प्रयत्न केला की नंबर 1 होण्याचा, परंतु मी काही नंबर 1 होऊ शकलो नाही, मी नंबर 2च नाही असं त्यांनी ते म्हटलं की नंबर 1 हा नंबर 1च असतो, नंबर 2 ला काही किंमत नसते असं त्यांनी म्हटलं। मी विवाद नाही। दरम्यान रवींद्र चव्हाणांच्या या वक्तव्यावर शिंदेच्या शिवसेनेचे मुख्य सहप्रवक्ते राजू वाघमारेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया। ते म्हणाले की नंबर 2च राहतो, मग ते आदरणीय अजितदादांबद्दल बोलतायत, कारण अजितदादा कंटिन्यू नंबर 2 राहिलेले आहेत। कारण देवेंद्र फडणवीस साहेब जे नंबर 1 होते ते शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना नंबर 2 राहिले होते। शिंदे साहेब मुख्यमंत्री होते ते आता नंबर 2 आहेत। केंद्रात तर आदरणीय अमित शहाजी नंबर 2 आहेत 2014 पासून। मग ते कोणाबद्दल बोलतायत हे त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे। कोकणामध्ये शिंदेची शिवसेना विरुद्ध भाजप हा वाद टोकाला गेलेला असतानाच पूर्व विदर्भामध्ये शिंदेच्या शिवसेनेनं भाजपला खुलं आव्हान दिलंय। काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत राहणाऱ्या पूर्व विदर्भामध्ये भाजपला काँग्रेसपेक्षा शिंदेच्या शिवसेनेनं कडवं आव्हान उभं केलंय। शिंदेच्या शिवसेनेनं पूर्व विदर्भामध्ये सर्वाधिक 57 पैकी 37 ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार रिंगणामध्ये उतरवलेत आणि त्यामुळे भाजपचं गणित बिघडल्याचं चित्र आहे। उमेदवारांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदेंनी मैदानामध्ये उडी घेतली आहे। दरम्यान शिंदेंनी कडवं आव्हान दिलं असलं तरी आम्ही मैत्रीपूर्ण लढत असल्याचं भाजपकडून स्पष्ट करण्यात आले, तर पक्ष वाढवण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे। मात्र विदर्भातील ही लढत भविष्यामधल्या मोठ्या राजकीय भूकंपाचा ट्रिगर तर नाही ना, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये रंगतीये। मित्र पक्षाला निवडणुका लढण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि शिंदेजी लढतायत, आम्ही मैत्रीपूर्ण लढतोय आणि आमचं ठरलं होतं की बा त्यांनी मैत्रीपूर्ण लढावं ज्या ठिकाणी आमचं युती होणार नाही, आणि आम्ही ठरवलं आहे की जिथे मैत्रीपूर्ण लढत आहे तिथे कुठलाही मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे। शेवटी त्यांना त्यांचा अधिकार आहे, आमचा आम्हाला अधिकार आहे। भाजप आणि शिवसेनेमध्ये फाईट होईल की काय असा प्रश्न आहे, कारण काँग्रेस आऊट झाल्यासारखी दिसते आहे। काँग्रेस कुठेही या पिक्चरमध्ये दिसत नाही आहे आणि मला विश्वास आहे की यापैकी आम्ही जास्तीत जास्त नगराध्यक्षाच्या जागा आणि नगर परिषद सदस्याच्या जागामध्ये आणि नगरपंचायतीच्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात एक ऐतिहासिक विजय आम्हाला यावेळेला मिळेल आणि यापूर्वी आम्ही नक्कीच एवढ्या जागा लढवल्या नव्हत्या आणि यावेळेला आम्ही या जास्तीत जास्त जागा लढवून तो जनतेचा विश्वास शिंदे साहेबांवर आहे तो आम्ही सिद्ध करणार आहोत।